स्वागत आहे आपल्या सर्वांचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आजच्या क्लासमध्ये आपण 2 व 3 जुलैला घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राइब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या। चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते। प्रश्न पहिला, भारतामधील पहिले पूर्णपणे लाकडापासून बनवलेले गुरुद्वारा श्री नानक निवास कोणत्या राज्यात स्थित आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंजाब। हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू। भारतातील पहिले पूर्णतः लाकडापासून बनवलेले गुरुद्वारा श्री नानक निवास हे पंजाब राज्यातील फाजिल्का शहरामध्ये स्थित आहे। याचे बांधकाम पारंपरिक लाकडी शिल्पकलेवर आधारित असून ते पर्यावरणपूरक आणि भूकंपरोधक आहे। हे गुरुद्वारा फिनलँड देशातून आयात केलेल्या देवदार लाकडापासून तयार करण्यात आले आहे। 2025 मधील भारतातील पहिले यावर आपण एक नजर टाकू, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे। समान नागरिक संहिता लागू करणारे भारताचे पहिले राज्य आहे उत्तराखंड। भारताचे पहिले पूर्ण साक्षर राज्य आहे मिझोराम। भारताचे पहिले क्वांटम कम्प्युटिंग गाव आहे अमरावती, आंध्र प्रदेश। भारताचा पहिला जलमग्न संग्रहालय असणार आहे INS गुलदार। भारताचा पहिला नाईट सफारी पार्क लखनौ, उत्तर प्रदेश येथे निर्माण होणार आहे। भारताचे पहिले जैविक मत्स्यपालन क्लस्टरचे शुभारंभ सिक्कीम येथे झाले आणि भारतीय रेल्वेमध्ये ATM स्थापित करणारे पहिले बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, पंचवटी एक्सप्रेसमध्ये। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न दुसरा, CBIने कोणत्या ऑपरेशन अंतर्गत सायबर फसवणुकीचे आणि बँक खात्यांच्या गैरवापराचे भांडाफोड केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑपरेशन चक्र 5। स्पष्टीकरण समजून घेऊ। CBIने ऑपरेशन चक्र 5 अंतर्गत देशभरात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्यांविरोधात मोठी कारवाई केली। या मोहिमेमध्ये 8.5 लाखाहून अधिक बँक खाते, फेक कॉल सेंटर्स, सिम कार्ड्स आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली। यामध्ये फसवणूक नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या कॉकपिट सिस्टीमचा वापर करून माहिती संकलित करण्यात आली। या कारवाईत FBI, इंटरपोल यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा सहभाग होता। याचा मुख्य उद्देश सायबर गुन्हेगारीचे नेटवर्क उद्ध्वस्त करणे आणि आर्थिक फसवणूक थांबवणे हा होता। ओके, प्रश्न तिसरा, हेजिंग डेस्कची स्थापना महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुणे। स्पष्टीकरण पाहू। महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना बाजारभावातील मूल्य धोका म्हणजेच प्राइस रिस्कपासून संरक्षण देण्यासाठी हेजिंग डेस्क सुविधा सुरू केली आहे। ही सुविधा पुणे येथे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत स्थापन करण्यात आली आहे। यामध्ये शेतकऱ्यांना भविष्यातील बाजारभाव निश्चित करून भावाच्या घसरणीपासून बचाव करता येतो। सुरुवातीला याचा लाभ कापूस, हळद व मका उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। ओके, समजलं। पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न चौथा, US ओपन बॅडमिंटन 2025 मध्ये पुरुष एकेरी विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला? योग्य उत्तर आहे आयुष शेट्टी। डिटेलमध्ये समजून घेऊ। भारताच्या आयुष शेट्टी याने US ओपन बॅडमिंटन 2025 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले। अंतिम सामन्यात त्याने कॅनडाच्या ब्रायन यांग याचा 21-18, 21-13 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला। यासह आयुष शेट्टी US ओपन पुरुष एकेरी स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे। ही स्पर्धा अमेरिकेतील आयोवा राज्यात पार पडली। हा त्याचा BWF वर्ल्ड टूअर सुपर 300 स्तरावरील पहिलाच खिताब आहे। ओके, नंतरचा प्रश्न आहे। प्रश्न पाचवा, 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा एजन्सी म्हणजे IAEA सोबतचे सहकार्य थांबवून निरीक्षकांना प्रवेश नाकारणारा देश कोणता आहे? योग्य उत्तर आहे इराण। डिटेलमध्ये हा प्रश्न आपण समजून घेऊ। 2025 मध्ये इराणने आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा एजन्सी म्हणजे IAEA सोबतचे सर्व सहकार्य थांबवले आणि त्यांच्या निरीक्षकांना अणु ऊर्जा केंद्रांमध्ये प्रवेश नाकारला। या निर्णयामुळे इराण IAEA मधून बाहेर पडलेला नाही, पण सहकार्य निलंबित करणारा एकमेव देश ठरला आहे। IAEA बद्दल समजून घेऊ। IAEA म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी। याची स्थापना 29 जुलै 1957 रोजी झाली। याचे मुख्यालय हे व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथे स्थित आहे। एकूण सदस्य देश आहेत 180 2025 पर्यंत। याचा उद्देश आहे अणु ऊर्जेचा शांततामय उपयोग वाढवणे आणि अणुवस्त्रांचा प्रसार टाळणे।
आणि सध्याच्या महासंचालक आहेत राफेल मारियानो ग्रॉसी. प्रश्न 6. 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार वर्ष 2024 मध्ये FDI प्राप्त करणाऱ्या देशांमध्ये भारताचे जागतिक स्थान कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 15वे. डिटेलमध्ये समजून घेऊ. 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2025 नुसार भारताने 2024 मध्ये $27.6 अब्ज FDI म्हणजे थेट विदेशी गुंतवणूक प्राप्त केली. या आधारे भारत जगातील 15व्या क्रमांकाचा सर्वाधिक FDI मिळवणारा देश ठरला आहे. 2023 मध्ये भारत 16व्या स्थानी होता. या रिपोर्टनुसार प्रथम स्थानावर अमेरिका आहे, दुसरे स्थान सिंगापूरचे आहे आणि तिसरे स्थान चीनचे आहे. ओके. 7वा प्रश्न आहे, प्रोजेक्ट 17A अंतर्गत बनवलेली भारताची पहिली स्टेल्थ फ्रिगेट INS नीलगिरी कोणत्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम. हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ. INS नीलगिरी ही प्रोजेक्ट 17A अंतर्गत तयार झालेली भारताची पहिली स्टेल्थ गाइडेड मिसाईल फ्रिगेट आहे. ही युद्धनौका 15 जानेवारी 2025 रोजी भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आली होती आणि 22 जून 2025ला आंध्र प्रदेश विशाखापट्टणम येथील पूर्व नौदल कमांडमध्ये तैनात करण्यात आली. ही तैनाती भारताच्या सागरी सुरक्षेला बळकटी देणारी मानली जात आहे. प्रोजेक्ट 17A अंतर्गत एकूण 7 स्टेल्थ युद्धनौकांची निर्मिती प्रस्तावित आहे. ओके. प्रश्न 8वा. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 अनुसार युनिकॉर्न्सच्या संख्येनुसार भारताचे जागतिक क्रमवारीत कोणते स्थान आहे? योग्य उत्तर आहे 3रे. स्पष्टीकरण पाहू. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 नुसार भारताकडे 64 युनिकॉर्न कंपन्या असून त्यामुळे भारत जागतिक क्रमवारीत 3ऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानी अमेरिका आहे 758 युनिकॉर्न कंपन्यासह आणि दुसऱ्या स्थानी चीन आहे 343 कंपन्यासह. भारतामध्ये सर्वाधिक युनिकॉर्न स्टार्टअप्स असणाऱ्या शहरांमध्ये बंगळुरू शहराला जागतिक स्तरावर 7वे स्थान मिळाले आहे, तर मुंबईला 22वे आणि गुरुग्रामला 27वे स्थान मिळाले आहे. ओके. नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 9वा. पैतोंगटार्म शिनावात्रा या कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत ज्यांना त्यांच्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निलंबित केले? योग्य उत्तर आहे थायलंड. हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ. थायलंडच्या पंतप्रधान पैतोंगटान शिनावात्रा यांना 2 जुलै 2025 रोजी थायलंडच्या सर्वोच्च न्यायालयाने निलंबित केले. त्यांच्यावर कंबोडियाचे माजी पंतप्रधान हुन सेन यांच्यासोबत झालेल्या एका गुप्त फोन संभाषणामुळे नैतिक उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्या कॉलमध्ये त्यांनी थायलंडच्या अधिकाऱ्यांवर टीका केली होती. निलंबनानंतर सूर्य जुंगरुंग ग्रुइंगकिट यांची कार्यवाहक पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. ओके. क्लिअर. 10वा प्रश्न आहे. भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कोणत्या राज्यात स्थापित केले जाणार आहे? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ. भारताचे पहिले पर्यावरणपूरक ग्रीन डेटा सेंटर उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद येथे स्थापित केले जाणार आहे. हे डेटा सेंटर CEL व ESDS या संस्थांच्या सहकार्याने उभारले जाणार असून यासाठी 1000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? योगी आदित्यनाथ. आणि राज्यपाल कोण आहेत? आनंदीबेन पटेल. ओके. आता आपण वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेत विचारले तर ॲज इट इज विचारले जातील. पहिला प्रश्न. अलीकडेच WHOने भारताला कोणत्या डोळ्याच्या आजारापासून मुक्त घोषित केले आहे? योग्य उत्तर आहे ट्रॅकोमा. दुसरा प्रश्न. जून 2025 मध्ये जैन समाजाने कोणाला धर्मचक्रवर्ती या सन्मानाने गौरवले? योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी. आचार्य विद्यानंदजी महाराज यांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त मोदी यांना धर्मचक्रवर्ती सन्मानाने गौरवण्यात आले. तिसरा प्रश्न. कसोटी, एकदिवसीय आणि T20 या तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉर्मॅटमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे? राईट आन्सर आहे स्मृती मंधाना. आणि ही कामगिरी तिने इंग्लंड विरुद्ध T20 क्रिकेट दरम्यान केली. चौथा प्रश्न. एप्रिल 2025 मध्ये भारताच्या एकूण ऊर्जा क्षमतेपैकी नवीकरणीय म्हणजे रिन्युएबल ऊर्जेचा हिस्सा किती टक्के झाला आहे? योग्य उत्तर आहे 49%. एप्रिल 2025 पर्यंत भारतात नवीकरणीय ऊर्जेचा वाटा 49% पोहोचला आहे. 2014 मध्ये तो फक्त 32% होता. पाचवा प्रश्न. जून 2025 मध्ये केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजे CBDTचे अध्यक्ष कोण आहेत ज्यांचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढवण्यात आला आहे?
योग्य उत्तर आहे रवी अगरवाल. CBDTचं फुल फॉर्म आहे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. याची स्थापना 1 जानेवारी 1964 मध्ये झाली होती. 6वा प्रश्न. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय हळद बोर्डाच्या मुख्यालयाचे उद्घाटन कुठे केले? योग्य उत्तर आहे तेलंगणा. अमित शहा यांनी राष्ट्रीय हळद बोर्डाच्या मुख्यालयाचे उद्घाटन तेलंगणाच्या निजामाबाद येथे केले. 7वा प्रश्न. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर भारतातील सर्वात लांब ॲनिमल ओव्हरपास कॉरिडॉर कोणत्या टायगर रिझर्व्ह क्षेत्रात बांधण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे रणथंभोर टायगर रिझर्व्ह. कुठे आहे हा टायगर रिझर्व्ह? राजस्थानमध्ये. 8वा प्रश्न. ब्रिक्स शिखर संमेलन 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे ब्राझील. हे संमेलन 6 व 7 जुलै 2025 रोजी ब्राझीलच्या रिओ डी जेनेरिओ शहरात पार पडणार आहे. 9वा प्रश्न. शक्ती भट्ट पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? योग्य उत्तर आहे जारा चौधरी. कोणत्या पुस्तकासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे? तर द लकी वन्स या पुस्तकासाठी. कशावर आधारित आहे हे पुस्तक? गुजरात दंगलीवर. ओके. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.